नमस्कार. तर मी अनुप्रिया, होममेकर अनुप्रिया या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा मनापासून आणि खूप खूप स्वागत. आता ही जी काही रेडीमेड रंगोलीच्या क्लासची जी काही सिरीज चालू केलेली आहे, तर त्यामध्ये या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की रेडीमेड रंगोली बनवण्यासाठी जे काही मटेरियल लागतं तर ते काय काय लागतं आणि आपण ते कुठून परचेस करू शकतो की जेणेकरून त्या मटेरियलचा उपयोग आपण जे काही आता रेडी रंगोलीचे जे काही डिझाईन्स पॅचेस बनवणार आहोत तर त्यासाठी त्याचा यूज कसा होईल. आता रांगोळी बनवायला कुणाला आवडत नाही, पण वेळेच्या अभावी ना बऱ्याचदा असं होतं की आपण ती रांगोळी टाकू शकत नाही किंवा आपले लहान मुलं ते पुसून टाकतात आणि मग प्रश्न पडतो आपल्याला कधी कधी सण असला काही कार्यक्रम असला की ह्या एवढी मोठी रांगोळी काढायची, तर मग आता त्याचं नियोजन करावं लागतं, त्यासाठी वेळ द्यावा लागतो, मग आपलं एखादं बाकीचं काम मागे पडते. तर ही जी काही रेडी रंगोलीचं आहे हे एक आपल्या घरासाठी सुद्धा होते आणि तुम्ही जर काय ॲज अ बिझनेस म्हणून ते कन्वर्ट करताय ना ते सुद्धा खूप उपयोगाचं होईल असं मला वाटते, कारण माझ्यासाठी तरी झाले. म्हणून ही सिरीज मी माझ्यासारख्याच होममेकरसाठी सुरू केलेली आहे. तर कुठलाही वेळ न घालवता मी तुम्हाला सांगते की यामध्ये काय काय मटेरियल लागतं. तर आता ही रेडी रंगोली बनवायची तर कशावर बनवायची हा एक मेन प्रश्न आहे. तर आपण रांगोळीचे जे कलर्स असतात ते आपण आपल्या फरशीवर म्हणा किंवा असं बाहेर दरवाजाच्या बाहेर असं जमिनीवर असं टाकतो. तर ही रेडी रंगोली बनवण्यासाठी आपल्याला एक बेस लागेल. तो बेस काय आहे, तर तो बेस आहे एक OHP शीट. आता रेडीमेड रंगोली बनवण्यासाठी आपल्याला जो बेस लागतो जी आहे एक OHP शीट. ही OHP शीट एक अशा प्रकारचे एक जसं आपण हे असते ना पॉलिथिन असते तशा प्रकारचा एक हे आहे, एक जाड लेयरचा कागद आपण ज्याला म्हणू. आता पुस्तकांसाठी मुलांचे कव्हर लावायला आपण जे वापरतो ना असं पन्नीसारखं किंवा पॉलिथिनसारखं, तर त्याच्यापेक्षा ना थोडं जाड म्हणता येईल. तर हे बघा माझ्याकडे काही OHP शीट्स आहेत, तर ह्या मी मिशोवरून मागवल्या होत्या. तर तुम्ही सुद्धा मिशोवरून किंवा कुठल्याही प्लॅटफॉर्मवरून मागवू शकता. इव्हनली स्टेशनरीमध्ये सुद्धा खूप इझिली अवेलेबल असते. आणि ही जी काही OHP शीट आहे ना, मग आपल्याला जसं डिझाईन हवे तसे आपण त्याचे कट आउट करू शकतो. हे A4 साईजची OHP शीट तुम्हाला मिळेल. आय थिंक A2 A3 साईजची सुद्धा स्टेशनरीमध्ये अवेलेबल आहे. तुम्ही तिथून परचेस करू शकता आणि खूप महाग नाही, 10-15 रुपयाला एक OHP शीट तुम्हाला ही येऊन जाईल. तुम्ही त्यामध्ये 100 मायक्रॉनची OHP शीट वापरू शकता किंवा 175 मायक्रॉनची शीट तुम्ही वापरू शकता. आता ही मायक्रॉन का आहे, तर ही जी काही OHP शीट आहे ना, तर मायक्रॉन म्हणजे त्याची ती जाडी, ती किती जाड आहे तर त्याला ती मायक्रॉन म्हटलं जातं. तर 175 मायक्रॉनची सुद्धा चालेल आणि 100 मायक्रॉनची सुद्धा चालेल, काही फरक पडत नाही. तर आता माझ्याकडे तर 100 मायक्रॉनची आहे. कधी आता अवेलेबल असते तेव्हा मी 175ची यूज करते. अदरवाईज मग मला जेव्हा हे असं दाखवायचं असतं ना किंवा वर्कशॉप घ्यायचे असतात तेव्हा मी 100 मायक्रॉनची यूज करते. तुम्ही दोनपैकी कुठलीही गेली ना तरी काहीही प्रॉब्लेम येत नाही. आता हे झालं OHP शीट, सगळ्यात मेन मटेरियल आहे आपल्या रंगोळीमधलं. त्यानंतर ह्या आपण ज्या अशा रेडी रांगोळ्या बनवतो ना, हे बघा मी बऱ्याचदा दाखवले बऱ्याच व्हिडिओमध्ये. आता हे जे आहे ना हे दिवाळीमध्ये बनवलं होतं. साध्याच आपल्या जे की कपड्यांचे येतात ना त्याच्यावर मी बनवलेलं आहे, बघू शकता तुम्ही. हे दसऱ्याच्या वेळेला बनवलं होतं, हे आता जस्ट एवढ्यात बनवलं. तर हे बनवण्यासाठी आता एक आपले OHP शीट झाले. दुसरं मी सांगते तुम्हाला, हे कलर्स दिसते का, ब्ल्यू कलर आहे. मी असे छोटे छोटे आपल्या घरी जे काही बरण्या असतात आईस्क्रीमच्या असतात किंवा कुठले कंटेनर असतं ना छोटे छोटे, आपण काही बाहेरून सामान, तर हे बघा आईस्क्रीमचा डबा आहे माझ्याकडे उरलेला, तर त्याच्यामध्ये मी ठेवलेलं आहे. किंवा असं आपण काही मार्केटमधून विकत आणतो तर त्याचे काही जे काही याच्यामध्ये मी येलो कलर फिलअप केलेला भरलेला आहे. आता ग्रीन आहे, हा एक आईस्क्रीमचा डबा. असे छोटे छोटे डबे असतात ना तर त्याच्यामध्ये आपण हे असे कलर ठेवू शकतो. आता हे कलर जे आहेत ना हे पूर्णपैकी असे कोरडे पाहिजे. ते ओले कलर असले ना तर काय होतंय, तुमची जी रांगोळीचे जे काही म्हणतात ना काही जण आमचे ते रांगोळीचे ते हे निघतात म्हणून
पॅचेस निघतात, तर ते त्यामुळे होतं. ओली रांगोळी जर असली ना तर ते निघतं. म्हणून ही रांगोळी ना अशी कोरडी आणि बारीक पाहिजे मेन म्हणजे. तर त्यासाठी पाहिजे काही कलर्स लागतील तुम्हाला बेसिक तुमच्या आवडीनुसार. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये भरायला आपल्याला कलर. आता त्या OHP शीटवर आपण कशाने ड्रॉ करणार आहे, तर त्यासाठी लागेल आपल्याला पेंट मार्कर. हा माझ्याकडे परमनंट पेंट मार्कर आहे. हा 60-70 रुपयाला येईल. तुम्हाला हवं असेल तर मी खाली लिंकसुद्धा देईल. तर हा जो काही मार्कर आहे या मार्करने तुम्ही ट्रेस करू शकता. मार्कर लागेल परमनंट मार्कर किंवा असा एक बारीक असणारा जो की परमनंट हा पण मार्करच आहे, पण याची जी काही लीड असते ना ही बारीक आहे आणि याची जी आहे ना याची जाड आहे. म्हणजे तुम्ही कधी कधी ना फक्त हे व्हाईट रांगोळी म्हणून सुद्धा ना तुम्ही याने जरी ड्रॉ केलं ना ट्रेस केले ना तरी सुद्धा काही डिझाईन्स जशा कोलमच्या राहतील किंवा संस्कार भारतीच्या तर याने खूप छान येतात आणि असं सुद्धा तुम्ही यूज करू शकता. तर दोनपैकी कुठलाही तुम्हाला जो वाटेल तो करू शकता. तुम्ही यामध्ये मटेरियल घेऊ शकता. त्याच्यानंतर ब्रशेस लागतील काही. आता जर का खूप मोठी डिझाईन आहे त्यामध्ये स्पेस खूप आहे आणि रांगोळी भरायची किंवा खूप मोठं ग्ल्यू त्यामध्ये स्प्रेड करायचं त्यासाठी मोठा ब्रश लागेल. हा आय थिंक आहे 4 नंबरचा आणि हा 3 नंबरचा आहे. हा 0 नंबरचा, हा पण 0चा. आता 0 नंबरचा का जेव्हा आपण ती रेडीमेड रंगोली बनवतो ना तर आपल्याला आउटलाईन करायला जी काही एकदम बारीक लीड लागते ना तर त्यासाठी हा बारीक एकदम असे 2-3 ब्रशेस तुमच्याकडे असले पाहिजे. रांगोळी मी सांगितलेलीच आहे आणि पेंट मार्कर सांगितलेलं आहे. OHP शीट सांगितली, परत रांगोळी आणि ॲक्रेलिक कलर. आता हे ॲक्रेलिक कलरचा बॉक्स आहे माझ्याकडे. हे अराऊंड 100 रुपयाला येतो. यामध्ये 6 कलर येतात 100 रुपयापर्यंत. तर हे जे काही एक बॉटल आहे ना तर ही एक बॉटल तुम्हाला 25 रुपयाला स्टेशनरीमध्ये इझिली मिळेल. आपल्याला मोस्टली व्हाईट आणि ब्लॅकच लागतो त्यामुळे तुम्ही ते सुद्धा घेऊ शकता. पण तुम्हाला मी दुसरं बरंचसं काही काम करत राहते त्यामुळे माझ्याकडे हा आहे ऑलरेडी. आता हे झालं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक फेविकॉल लागेल. जो फेविकॉल साधा फेविकॉल घ्यायचा नाही जो 10-15ला मिळतो तो फेविकॉल MR. याच्यावर फेविकॉल MR म्हणजे ज्याच्यावर MR लिहिलेलं असेल ना तर तो फेविकॉल तुम्ही घ्या. म्हणजे हा चांगला स्टिकी आहे, हा चिटकतो. किंवा तुम्ही आपलं फॅब्रिक ग्लूसुद्धा घेऊ शकता. आता आहे पण मी तर घेतला नाही आहे. फॅब्रिक ग्लू घेऊ शकता किंवा फेविकॉल MR. कारण मी तर फेविकॉल MRच यूज करते. त्याच्यानंतर हा फेविकॉलमध्ये आपल्याला टाकायला एक छोटंसं बाऊल आपल्याला काहीतरी लागेल. तर एक छोटं बाऊल, कारण हे आपल्याला पाण्यामध्ये मिक्स करायचं असते. असंच ॲज इट इज आपल्याला यूज करायचं नाही आहे तर पाण्यामध्ये यूज करायचं. त्यामध्ये एखादं तुम्हाला बाऊल किंवा असं काही छोटंसं भांडं की ते तुम्ही घरी यूज करत नाही मोस्टली तर ते तुम्ही याच्यासाठी यूज करू शकता. म्हणजे बघा असं बरंचसं सामान आहे की ते आपल्या घरीच आपल्याला उपयोगी पडू शकतं. काही तुम्हाला जर का डिझाईन येत नसेल तर अशा काही प्रिंट लागतील तुम्हाला की त्या प्रिंट तुम्ही ना या पेंट मार्करनी ट्रेस करून तुम्ही मग त्याच्यामध्ये कलर भरू शकता आणि तुमची रेडी रांगोळी तयार होऊ शकते. असे 3D आउटलाइनरसुद्धा मिळतात. जेव्हा आपली रेडी रांगोळी बनते ना तर त्याला आपल्याला एक चांगल्या प्रकारे सजवायचं असतं. एक अट्रॅक्टिव्ह ते दिसली पाहिजे ती डिझाईन. तर त्यासाठी आता ही जी डिझाईन्स आहे ना आता मी तुम्हाला छोटी दाखवते. ही जी डिझाईन आहे फ्लॉवर, आता मी याला आउटलाईन कशाने केलेली आहे. ब्लॅक आपला ॲक्रेलिक कलर आहे, याला कुठलीही 3D आउटलाईन नाही आहे. पण तुम्हाला 3D आउटलाईन जर द्यायचं असेल तर तुम्ही हे असले 3D आउटलाइनर फेविक्रिलचे तुम्ही यूज करू शकता. आता हे जे काही आहे ना ओम आणि स्वस्तिक, तर याला जे हे आहे ना हे मी 3D आउटलाइनर दिलेले सुरुवातीला, हे तुम्ही बघू शकता आणि कुठंही काहीही मोडत नाही. म्हणजे ना तुम्हाला जर का आउटलाईन आपल्या ॲक्रेलिक कलरने ती पण खूप मस्त होते असं काही नाही. बघू शकता तुम्ही किती छान दिसते. तर ते सुद्धा तुम्ही यूज करू शकता. जर का तुम्हाला 3D आउटलाईन करायची तर ती सुद्धा तुम्ही त्यामध्ये करू शकता. आता हे झाले याच्यामध्ये
जे काही मटेरियल असतं ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. पण तुम्ही ॲड ऑन म्हणून जी काही रेडी रंगोली आहे त्यामध्ये तुम्हाला स्टोन चिटकवायचे असते, त्यामध्ये तुम्हाला ग्लिटर टाकायचं असेल किंवा त्याला अजून फिनिशिंग द्यायचं असेल तर तुम्ही काही मण्यांच्या लेस मिळतात ते सुद्धा तुम्ही आउटलाईनसाठी किंवा त्यामध्ये खूप डेकोरेट करायसाठी तुम्ही छोटे छोटे बीड्स जे असतात ना ते त्यामध्ये चिटकवू शकता. असं तुमच्या क्रिएटिव्हिटीने तुम्ही त्या डिझाईनला अजून क्रिएटिव्ह करू शकता. पण हे जे काही बेसिक साहित्य जे मी तुम्हाला सांगितलं तर हे बेसिक साहित्य त्याला लागतं. तर तुम्ही जर का माझा रेडी रंगोलीचा 10 दिवसांचा क्लास तुम्ही जॉईन करणार असाल तर हे जे की सामान आहे हे तुमच्याकडे रेडी असलं पाहिजे. तर तुम्ही ते स्टेशनरीमधून आणा किंवा नसेल तर तुम्ही व्हिडिओ सेव्ह करू शकता किंवा शेअर करून ठेवू शकता. नंतर तुम्ही सामान आणल्याच्या नंतर जे की आपले रेडी रंगोलीचे क्लास आहे ते बघून तुम्ही घरच्या घरी रेडी रंगोली शिकू शकता. त्यासाठी कुठलाही क्लास लावायची अजिबात गरज नाही आहे. आता ही रेडी रंगोली स्टेप बाय स्टेप कशी बनवायची, काय बनवायची तर हे मी तुम्हाला सांग. पण आपल्याकडे आधी मटेरियल असलं पाहिजे ना, आपल्याला बनवायचं आहे आणि काही मटेरियलच नाही तर मग आपण ते बनवू कशा. तर तुम्ही हे आधी मटेरियल तुमच्याकडे अवेलेबल आहे. आता रांगोळी झालं, ब्रशेस झाले, कलर झाले, पेंट मार्कर झाला. पेंट मार्कर नसलाही ना तुमच्याकडे तर छोटा एक साधा पेन जरी असला ना की तुम्ही त्याने ट्रेस करू शकाल. इंकचा पेन झाला वगैरे तुम्ही असा पेन यूज जरी केला ना फक्त आउटलाईन करायसाठी तर ते सुद्धा चालेल. तर चला आजच्या दिवसासाठी एवढंच मी तुम्हाला मटेरियल सांगितलेलं आहे. लवकरात लवकर मटेरियल आणा आणि आपल्या जो काही रेडी रंगोलीचा क्लास आहे तर तो जॉईन करून तुम्ही घरच्या घरी रेडी रंगोली शिका. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेलच की आता म्हणजे आपला मेन पार्ट स्टार्ट होणार आहे आता नेक्स्ट व्हिडिओपासून की रेडी रंगोली कशी बनवायची तर ते मी तुम्हाला आता स्टेप बाय स्टेप सांगेल. तोपर्यंत स्टे कनेक्टेड. होम मेकर अनुप्रिया. बाय.